मंडळी नमस्कार. हे आहे साप्ताहिक जनमंगलचं फेसबुक पेज आणि आपण लाईव्ह आलेलो आहोत खुले व्यासपीठ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात. मागील 2 दिवसापासून स्त्री सुरक्षेच्या जाणीवा, वास्तव आणि उपाययोजना याविषयी आपण चर्चा करतोय. आज या शृंखलेत आपल्यासोबत आणखीन काही सख्या उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं म्हणजे हा विषयच असा आहे की यावर कितीदाही चर्चा केली, यावर कितीदाही बोललं तरी दरवेळेस आपल्या हाती काहीतरी नवीन लागणार आहे, कुठला तरी नवीन उपाय आपल्याला सापडणार आहे. आजचा योगायोग आणखीनच वेगळा आहे. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्त्री ही आदरास किती पात्र आहे, स्त्रीचं आयुष्यातलं स्थान किती महत्त्वपूर्ण आहे, हे त्यांच्या स्वतःच्या वागण्यातून, त्यांच्या आयुष्यातून अनेक उदाहरणांमधून दाखवून दिलेलं आहे. कथारूपात या गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिच्याही पाठीशी कुणीतरी कृष्ण असावा. परंतु बदलत्या काळाचं खरं वास्तव हे आहे की जे आपण पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात ऐकलं होतं की आता कुठल्याही द्रौपदीनं कृष्णाची वाट बघत न बसता स्वतःच्या संरक्षणाची धुरा स्वतःच सांभाळायला हवी आहे. म्हणून आजच्या स्त्रीच्या मनात जरीही आस असली की आपल्याही सोबत कुणीतरी एक पाठीराखा, सखा, जिवलग असा कृष्ण असावा, तरी हेही तेवढंच खरं आहे की आजची प्रत्येक स्त्री हे सुद्धा जाणते, हे सुद्धा मनोमन स्वतःला सांगत असते, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे. कारण त्याने तरी कुठे कुठे धावायचं, कुठे कुठे पुरायचं. कारण एवढं आभाळ फाटलं आहे की मला वाटतं भगवंताला सुद्धा असं वाटत असेल, अरे मनुष्या, तुझ्या या करणी पुढे आता मी सुद्धा हात टेकले, मी सुद्धा अपुरा पडेन की काय, अशी भीती भगवंताच्याही मनात निर्माण होत असेल. एवढी भयानक कृत्य, एवढ्या भयंकर घटना आज समाजात आपण घडताना बघतोय. जाणून घेऊया आपल्या आजच्या सखींचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे ते. आमंत्रित करूया सर्वप्रथम माननीय सुचित्राजी बाकरे यांना. थँक्यू भैरवीजी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, यत्रे तास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलः क्रियाः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी नारीची पूजा होते, ज्या ठिकाणी नारीला सन्मान मिळतो, तिथे प्रत्येक कर्म फळाला येतं, तिथे देवतांचा वास असतो, सुख समृद्धी नांदते. पण जिथे नारीचा अपमान होतो, जिथे हेटाळणी होते, तिथे कुठलंच कर्माला फळ मिळत नाही. प्रत्येक कर्म हे निष्फळ ठरत असतं. मला वाटतं हा आजचा जो श्लोक आहे तो आजच्या परिस्थितीला अगदी सार्थ ठरत आहे. कारण काय, तर आपण सगुण रूपाची मूर्तीची देवळात खूप मनापासून पूजा करतो, पण घरामध्ये असलेल्या स्त्री, तिच्यामध्ये असलेली ऊर्जा, एनर्जी, खरी खरी देवीचं रूप असलेलं आपण तिची हेटाळणी करतो, अपमान करतो, अत्याचार करतो. आणि म्हणून मला वाटतं की भारतासारखा प्रगतिशील देश असताना आज आपण यशाच्या शिखरावरती आहोत, तरीही महिलांवरती हे अत्याचार का व्हावे? याला 2 मुख्य कारण मला असे वाटतात की शिक्षेचा अभाव आणि महिलांचा अपमान. खरंच हो, कारण गल्फ कंट्रीजमध्ये, पर्टिक्युलरली सौदी अरेबियामध्ये जर एखादा अत्याचार झाला स्त्रीवरती किंवा चोरी केली गेली किंवा स्त्रीवर अत्याचार झाला, तर ज्या प्रकारची कडक शिक्षा मिळते ते मी इथे सांगूही शकणार नाहीये. पण ती शिक्षा 4 चौघांमध्ये, समाजामध्ये, चौकामध्ये सगळ्यांसमोर दिली जाते. त्यामुळे दुसरा व्यक्ती जो कृत्य करायचा विचार करत असतो, तो 1000 वेळा विचार करतो की मी पाऊल टाकू की नको पुढे. इतका भयानक मला प्रसंगाला तोंड द्यायचं, इतकी मला कडक शिक्षा सहन करायची आहे. आपलेही भारत सरकार नक्कीच काम छान करत आहे. या ठिकाणी मी असं बोट दाखवणार नाही की आपल्याकडे असं नाहीये, पण आपल्याकडे विलंब होतो आहे. एखादा बलात्कार झाल्यानंतर जर त्या क्षणी कडक शिक्षा मिळाली असती तर कदाचित हे पुढले सगळे अनर्थ टळू शकले असते.
कारण त्या शिक्षेचा वचक सगळ्या लोकांना राहिला असता. पहिला माणूस बलात्कार करून निघतो, 5, 7, 8 वर्ष जातात, त्यामध्ये हजारो केसेस बलात्कार रेपचे आपण ऐकतो. मग त्यांना हेच वाटत असतं की 2-3 महिने आपण जेलमध्ये गेलं, पुन्हा आपण सुटणार आहोत आणि आणि काहीही फरक पडत नाही फारसा. हा वचक त्यांना बसत नाहीये. म्हणून माझी प्रशासकाला खरंच विनंती आहे की कुठल्याही या कृत्यानंतर इमिजिएटली स्टेप घेऊन त्यांना फार कडक शिक्षा देण्यामध्ये यावी. मंडळी, बलात्कार रेप या गोष्टी तर आपण बघितल्या. जसं पहिल्या दिवशी सोनाली मॅडम, आदिती मॅडमनी खूप सारा आकडा सांगितला, त्यात मी अडकणार नाही. तत्व हे तात्पर्य हे की प्रत्येक वर्षी हा आकडा वाढतो आहे. तर मला वाटतं म्हणजे याशिवाय पण बाकीचे बरेच अत्याचार आहेत की ते आपल्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना सहन करावे लागत आहे. आज वास्तव काय, त्यापैकी एक वास्तव म्हणजे घरेलू हिंसा. या ठिकाणी भावनिक, शारीरिक आणि लैंगिक छळ स्त्रियांचा होत असतो. खेड्यापाड्यांमध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवली मला. कारण त्यांच्या घरातलेच पती किंवा वरिष्ठ किंवा ज्येष्ठ लोक त्यांच्यावरती अत्याचार करतात. बरं, त्या बायका अगदी गरीब घरातून लग्न करून त्यांना आणून दिलेलं असतं. त्यांना तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागतो. माहेरी जाऊ शकत नाही, बाहेर पाऊल टाकलं तर 10 लांडगे तयार आहेत. आणि जर आपण बोललो तर आपल्याला जे खायला मिळतंय तेही मिळणार नाही. आणि पदरात जर 2-3 बालकं असतील तर मग ती स्त्री एक शब्द सुद्धा काढत नाही किंवा ब्र सुद्धा काढत नाही. तर अशा महिलांना अधिकाराची जाणीव करून देणे किंवा त्यांना लॉज काय आहे हे सांगणे हे फार गरजेचं आहे. प्रशासकाने छोट्या छोट्या संघटना तयार कराव्या आणि इथे महिन्यातनं एक मीटिंग घ्यावी की त्या महिलांना कळायला हवं की आपलेही अधिकार आहेत. आपण जर आवाज काढला तर आपल्यालाही न्याय मिळू शकतो आणि आपणही आत्मविश्वासाने जगू शकतो. या उलट ज्या महिला सुशिक्षित आहेत, ज्या फायनान्शियली सबल आहेत, त्या महिला आपला आपला काही इश्यू झाला तर न्यायालयापर्यंत जाऊन घटस्फोट घेऊन आपल्या समोर मार्गस्थ तरी होतात. हा त्या मानाने एक चांगला पॉईंट माझ्या लक्षामध्ये येतो. पण ज्या गरीब किंवा ज्या खेडेपाड्यात महिला, त्यांसाठी प्रशासकानेही हेल्प करायलाच हवी आहे. मी मध्ये ऐकलं होतं की विशाखा कमिटी नावाची एक निघालेली आहे आणि खेड्यापाड्यापर्यंत पोहोचते. पण आज काय होत आहे मात्र आय डोंट नो, आय डाऊट की ती तिथपर्यंत पोहोचते आहे. इथं झाली घरेलू हिंसा आणि मेन कारण काय, तर आर्थिक अवलंबित. फायनान्शियल स्वायत्तता नसल्यामुळे त्या बायकांना चुपच बसावं लागतं. तर अशा वेळी आपल्याला काय मदत मिळू शकते हे प्रशासनाने त्यांना मदत करावी. बरं, हे झालं घरची गोष्ट. वाहतूकमध्ये प्रवास करताना बसमध्ये, ट्रेनमध्ये कितीतरी आपण घाणेरड्या नजरा, घाणेरडे कटाक्ष, अश्लील चाळी किंवा घाणेरडे स्पर्श आपण सहन करत असतो. मला वाटतं मोठ्या मोठ्या ठिकाणी नाही तर अशा ठिकाणी आपण सगळ्या स्त्रियांनी एक आवाज काढायला हवाय. एक प्रसंग मी शेअर करू इच्छिते, माझ्यावरती आलेला, माझ्या आईवरती आलेला. आम्ही बसनी चाललो होतो, बस प्रचंड गर्दीने भरलेली होती. मध्ये माझी आई बसली, खिडकीपाशी मी बसली होती आणि इकडे एक वृद्ध म्हातारा येऊन बसला 75-80च्या वयाचा. मी अगदी साशंक सुद्धा नव्हती की हा असं काही करेल. आणि तो माणूस सतत माझ्या आईला घाणेरडे स्पर्श हाताचे करत होता आणि बस फास्ट होती, माझ्या आईला समोर धरावं लागायचं. 1-2दा घडलं, 3दा घडलं. माझ्याने माझ्याकडे बघितलं. मी म्हंटल, आई तू आपण जागा इकडे, मी मध्ये येते, तू इकडे ये. मी मध्ये आली, माझी पिन मी उघडून ठेवलेलीच होती आणि मी जसा बार धरला समोरचा, त्या व्यक्तीने माझा पण हात येऊन त्याने दाबला आणि मी त्याला जोरात पिन टोचल्यानंतर तो कर्कश किंचाळला आणि मी दोघे उभे झालो. बाकीच्या लोकांनी बघितलं, पण सगळ्यांना कळलं माझ्या आविर्भावावरनं की चेहऱ्यावरनं की काय घडत असलं पाहिजे. आणि तो जो म्हातारा होता तो चुपचापपणे न काही बोलता मागे जाऊन बसला आणि मी हुश्य होऊन खाली बसले आणि मला असं वाटलं की मी खरं त्याची जागा त्याला दाखवून दिलेली आहे. त्यानंतर एंड पर्यंत त्या सीटवरती कुणीही बसायची हिंमत नाही केली. तर अशा ठिकाणी तरी आपण महिलांनी आवाज वाढवला, आवाज काढला तर नक्की आपण काही लोकांना जो अत्याचार होतोय त्याच्यापासून आपण बाजू होऊ शकू, आपण तो टाळू शकतो आहे. छोट्या छोट्या मुलींना आपल्या घरच्या आपण म्हणतो की संरक्षणाचे धडे द्यावेत. म्हणजे काय करायला लावावं, तर मला मनापासून वाटतं की जसे मुलं बॉडी बिल्डिंग करतात तसं मुलींनीही बॉडी बिल्डिंग करावी. अशा लंपट पुरुषांना आपण नक्कीच 2 हात करून खाली पाडू शकतो. हा त्यांना आत्मविश्वास द्यावा, त्यांना सांगावं चांगली गोष्ट काय आहे, वाईट गोष्ट काय आहे, आणि तरच आपण अशा गोष्टींपासून वाचू शकू, असा माझा पूर्णपणे ठाम मत या गोष्टी करता. मग तुम्हाला सांगायला आवडेल की मी एक टेंभुर्णी लहानच्या गावामध्ये प्रिन्सिपल म्हणून होती. त्यावेळेला आय केअर सेशन मी सुरू केलं होतं. आय केअर सेशन मध्ये काय सांगितलं जातं छोट्या मुलांना, की जर अशी परिस्थिती तुमच्यावरती आली तर तुम्ही काय करायचं. आम्ही व्हिडिओज, ऑडिओज द्वारे त्यांना समजावून सांगितलं छोट्या मुलांना. क्लास वाईज घेतलं, कारण खूप मोठी शाळा होती, 1000-1200 विद्यार्थी होते, पण सगळ्यांपर्यंत मी पोहोचली. त्यांना हे सांगितलं की जर आपल्या प्रायव्हेट पार्ट्स पर्यंत कोणी परकी व्यक्ती, दादा, काका, मामा आणि कोणी जर येत असतील तर आपण त्यांना ओरडायला हवं, आपण त्यांना हटकायला हवं, गोंधळ घालायला हवा, हेल्प हेल्प ओरडायला हवं.
मग प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे काय, त्यांना आम्ही हळूहळू क्लिअर करत गेलो. आणि त्यानंतर जो त्या गावामध्ये रिस्पॉन्स मिळाला, पॅरेंट्स खूप हॅपी होते. ते म्हणले की मॅडम तुम्ही वाचा फोडल्यामुळे आमच्या घरामध्ये सुद्धा मुलांशी आम्ही ओपनली चर्चा करू शकतो आहे. खेडेगावात, छोट्या गावांमध्ये पुरुष देखील बोलत नाहीत स्त्रियांशी, पण ते देखील ओपनली बोलायला लागलेले आहेत. आणि मॅडम त्यांनी जे एक्सपिरियन्स मला सांगितले गेले ते ऐकल्यानंतर माझ्या अंगावरती शहारे आले की आज खरंच शहरापेक्षा खेडेगावांमध्ये हा प्रकार जास्ती घडतोय. त्याची कारणं अशी की रिकामपण जास्ती, नॉलेज कमी, आत्मविश्वास कमी आणि कायद्याचं काहीही नॉलेज त्यांना नसतं. त्यामुळे हे प्रसंग घडत राहिले आणि त्या बायका सहन करत राहिल्या. पण मी गेल्यानंतर हे जेव्हा सांगितलं तेव्हा बऱ्यापैकी माहोल चेंज झाला होता, सगळे ओपन झाले होते. आणि आम्ही आमच्या 3 ब्रांचेस, त्या तिन्ही ब्रांचेसमध्ये आम्ही आय केअर सेक्शन चालवलं. ही झाली गोष्ट खेड्यापाड्यातली. पण आपण बघतो को एज्युकेशन, कॉर्पोरेट लाईफ, इथे सुद्धा सहकाऱ्यांनी, वरिष्ठांनी केलेले अत्याचार आपल्याला कळतातच की. फक्त आपण ओपनली बोलत नाही. पण मुली तक्रार करत नाही कारण त्यांची नोकरी, त्यांचा इन्सेंटिव्ह, त्यांचा इन्क्रीमेंट हे अडतं. पण ज्यांना सुजाण बुद्धी आहे त्या मुली नक्कीच अशा 10 नोकऱ्यांना धिडकारून त्या वरिष्ठांच्या थोबाडीत मारून त्या नक्कीच चालत्या होत असतील. कारण मला असं वाटतं की सुशिक्षित असो की अशिक्षित असो, प्रत्येकाला या कायद्याबद्दलचं नॉलेज असायला हवं की आपल्या मागे किती सक्षमपणे कायदे उभे आहेत. आपण जर आता आवाज काढला तर यांची नोकरी जाईल आणि आपण इथे स्थिर राहू आहे. त्यासाठी प्रशासकाने त्याची इन्फॉर्मेशन करावी, जागोजागी संघटना तयार कराव्या आणि ज्या बायकांपर्यंत पोहोचावं अशी इच्छा आहे. बरं, आज आपल्याकडे सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा इश्यू झालेला आहे. हे काही सांगण्याची गरज नाहीये. त्याच्यावरती सुरक्षा अलार्म लावून किंवा काही मोबाईल ऍप डाउनलोड करून सुद्धा आपण आपलं संरक्षण करू शकतो. जर आपण बोलायला गेलो सोशल मीडियाबद्दल तर हे व्यसन लागलंय आणि छोट्या मुलीपासून ते वृद्धांपर्यंत. अहो, इंटरनेट जर फ्री दिलं, खूप गोष्ट अतिप्रमाणामध्ये झाली, तिथे माती होते, हे याचे एक उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे. इंटरनेट फ्री दिलं, कंपन्या काय आपले अकाउंट भरत आहेत. एका कंपनीने फ्री केलं, सेकंड कंपनीने आणखीन 3 GB काय 5 GB वाढवून दिलं की तुम्ही घ्या, तुम्हाला इंटरनेट फ्री आहे. आणि त्याचा मिसयूज पालकांनी सुरू केला, मुलांनी त्यांना फॉलो केलं आणि सगळीकडे हा एक मोठं व्यसन होऊन बसलेला आहे. महिलांवरती त्यांच्या लिंगभेदावर कमेंट्स करणे, त्यांना ट्रोलिंग करणे, त्यांची जर माहिती मिळाली तर त्याच्याबद्दल बदनामी करणे, या सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि आज जे कृत्य, मानसिक विकृती जी घडत चाललेली आहे ती फक्त ओनली बिकॉज ऑफ या OTT आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समुळे, असं माझं ठाम मत झालेलं आहे. कारण जे दाखवलं जातं ते जास्त पाहिलं जातं आणि जे जास्त पाहिलं जातं तेच दाखवलं जातं, हा तर सिद्धांत आहे. एखाद्या स्त्रीला मध्ये पकडून, सेंटर पकडून तिला तिच्या भोवतालची गोष्ट फिरवायची, तिच्यावरचे अत्याचार दाखवायचे, ही एक प्रथा झालेली आहे. पण चांगल्या विचारांचे लोक त्यातून चांगल्या गोष्टी घेतील, पण हे मानसिक विकृतीवाले लोक काय घेणार आहेत, तर हे अत्याचार कसे करायचे यातनंही शिकणार आहे. मंडळी, याच्यामध्ये मानसिक विकृती म्हणजे काय, त्याला काय नाव दिल्या जातं हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. कारण माझ्या काही मानसोपचार मैत्रिणी होते, मी जेव्हा प्रिन्सिपल म्हणून काम करते तेव्हा माझ्या मैत्रिणी, त्यांच्याशी आम्ही डिस्कस करायचो की काय आहे हो मॅडम, असं का घडतं. तर त्या म्हणल्या की हे एक प्रकारचे रोग आहे, याला नाव आहे सायकोपॅथी आणि सॅडिस्टिक टेंडन्सीज. सायकोपॅथीमध्ये काय होतं, तर या लोकांना सहानुभूती बिलकुल नसते, भावना कळत नाहीत. हे लोकांना सामाजिक गरजा, नंतर नैतिकता, कोणाला काय फील होता याचा फरकच पडत नाही. ते कोणतंही क्रूर कृत्य करून मोकळे होतात आणि पुरुषार्थ वाटतं की आपण काय केलं. सेकंडली, सॅडिस्टिक टेंडन्सीज मध्ये काय होतं की हे रिव्हेंज घेतात, बदला. त्यांना कधी काळी छोटेपणी एखाद्या बाईने काही टॉन्ट मारला असेल, त्यांच्या मर्मावरती लागलं असेल, त्यांच्या मनामध्ये तो राहतो आणि मग ती कुठली पण स्त्री असेल, ते शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिची क्रूर हत्या करतात आणि त्याचा त्यांना आनंद मिळतो. हे किती वाईट गोष्ट आपल्या समाजामध्ये चाललेली आहे. हे ऐकून सुद्धा माझ्या मनाचा संताप होतो. वारंवार वाटत असतं की प्रशासकाने, न्यायालयाने आणि आपण कुठेतरी पाऊल उचला. परवा वैशालीताई सुळे म्हणल्या की आपण ही काळजी घ्यावी, आपण ती काळजी घ्यावी, आपण ते करायला हवं. पण मला सगळं मान्य आहे, पण किती काळ आपण सतत घाबरून असणार आहे की तो येईल, तो मला त्रास देईल, दार उघडलं तर असं होईल, बाजूचा माझ्या अंगावरती येईल, रात्री जाऊ नका त्याचं मला भीती आहे. किती गोष्टी आपण पाहणार आहे. आणि या स्ट्रेस खाली राहून आज बऱ्याच महिला मानसिक पातळीच्या खाली गेलेल्या आहेत, त्यांनाच मानसिक आजार व्हायला लागलेत. म्हणून मला वाटतं की काही शासकीय संघटना तयार कराव्या, काही न्यायालयाने पावलं उचलावे आणि काही गोष्टी आपण सुजाण नागरिक म्हणून समोर घ्याव्यात. आणि तिघांचा असा मेळ होऊन आपण जर काही पावले उचलली तर नक्कीच याच्यावरती सोल्युशन मिळणार आहे, हा माझा विश्वास आहे. कारण मोदीजींनी जे काम केलं गेलेल्या 15 वर्षामध्ये ते बघता मला विश्वास आहे की याच्यावरती सुद्धा उपाय निघतील आणि काहीतरी नक्कीच चांगलं. मंडळी, एक संस्कार हा विषय नेहमी आपण घेतो की संस्कार म्हणजे काय. माझ्या दृष्टीने संस्कार हा फार वेगळी गोष्ट आहे. संस्कार म्हणजे काय, तर आपला मौल्यवान वेळ मुलांसाठी देणे,
तू अभ्यास कर रे बाबा, मी आता बाहेर जाऊन येते, माझी किटी पार्टी आहे. कुठलाच मुलगा अभ्यास करणार नाहीये. घरामध्ये आई सोशल मीडियावरती आहे आणि बस हा मी ते बघतीये तू काय करतोय, आणि आई एन्जॉय करते आहे. मुलगा पुस्तक उघडेल पण तो अभ्यास नाही करणार. तर आपला वेळ मुलांना द्यायला हवाय. मुलं शाळेत गेले, आपली कामं करून घ्या. ते आलेत की त्या मुलांशी बोला, शाळेत काय झालं बाळा, आज मॅडम काय म्हणल्या, आज कुठली घटना घडली का. मग तो सांगेल, आज माहिती आहे आई, एका मुलाने एका मुलीला आय लव्ह यू म्हटलं, आम्ही खूप हसलो, आज दोघांची मारामारी झाली, आम्ही खूप हसलो. मग आपण त्याला सांगतो, बाळा या हसण्याच्या गोष्टी नाहीत ना, त्या मुलाला लागलं असणार ना, त्याच्या भावना दुखावल्या गेल्या असणार ना, मग आपण काय करायला हवं. त्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, पण आपण त्यांना मोकळंच करत नाही बोलायला आणि उपदेश करतो. ते कधीच ते उपदेश ग्रॅप करणार नाही, इन्कल्केट करणार नाही. जोपर्यंत ते आपल्याशी मोकळे बोलणार नाही, त्यांच्या मनातल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत त्या आपल्या गोष्टी घेणारच नाही. त्यामुळे संस्कार ही रुजवण्याची गोष्ट आहे, ही करण्याची गोष्ट नाही, असं मला वारंवार वाटत असतं. आपला मुलगा कुठे राहतोय, कोणतं सर्कल आहे, अवतीभोवती कोण राहत आहे, याची जाणीव पालकांना असायलाच हवी. आणि सोशल मीडियावरनं आपलं लक्ष हटवून आपल्या घरी आपल्या मुलांवरती ठेवणं गरजेचं आहे. मी त्यांना विनंती करीन की मला एक माझ्यावरती भयंकर चित्तथरारक प्रसंग आलेला होता, तो मला शेअर करायला इथे थोडासा वेळ मिळू शकेल का, कंटिन्यू करू शकते का, मी भैरवजींना विचारते. नक्की तर करा ना. करा. थँक्यू. ऍक्च्युली माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर 15-18 ठिकाणी आतापर्यंत झाली होती. आणि तो काळ होता, त्या मला खूप अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यातला हा एक भयंकर अनुभव की तो काळ होता 1994-95चा. लग्न करून आम्ही ओरिसाला गेलो होतो. तिथनं माझी MBA ची एक्झाम होती. त्याकरता माझे मिस्टर मला सोडायला येणार होते. आणि तो तो दिवस होता होळी पौर्णिमेचा. आम्हाला काही कल्पना नाही, तर यंग एज होतं, 22-23 वर्षाचा. आम्ही दोघे निघालो आणि एक सिक्स सेन्स म्हणतो की इंट्युशन आपल्याला कळतं, तसंच मला झारसीगुड्याला मी आली, पाय टाकला आणि मला जाणवलं की काहीतरी तरी कमी आहे. मी म्हटलं, अभय आज या प्लॅटफॉर्मवरती गर्दी नाही आहे रे, 3-4 लोक आहेत आणि स्त्री तर कोणीच नाहीये, मला फार भीती वाटते, अनसेफ वाटतंय. तो म्हणला, कशाला काळजी करते तू, फालतू विचार करतेस, मी आहे ना, काही काळजी करू नको. आम्ही चहा वगैरे घेतला आणि एका बेंचवर निवांत बसलो. आमच्या मागे अवतीभोवती एक 2-3 टवाळकी पोरं येऊन बसलीत आणि मला त्यांना कळलं की ते आम्हाला ट्रोल करतात आहे किंवा ते आमच्यावरती कमेंट्स करतात आहे. मी सहज अभयला म्हटलं की अभय, मला वाटत आहे रे की ते मुलं आपल्याकडे बघून काहीतरी बोलतात आहे, पण तू मागे बघू नको हो, असं मी त्याला सांगितलं. तर म्हण, तुला कसं कळलं. म्हटलं, अभय कळतं रे, मला कळतंय की ते लोक आपल्यावरच कमेंट्स करतात आहे. असं म्हणलं, अभयनी 2 मिनिटांनंतर सहज मागे असं बघितलं की कोण खरंच बघताय का. तर दुसऱ्या मोमेंटला ते मुलं उठले आणि आमच्या जवळ आले. अभयचा हात पकड़कर म्हणले की तुमने हिम्मत कैसे की हम तुम्हारे बीवी की तरफ देख रहे थे, करके तुमको लगा कि तुम हमको मतलब कुछ करोगे, इसलिए गुस्से से हम हमारी तरफ देखा है. वो लोग हिंदी में बात कर रहे थे, लेकिन मी तुम्हाला मराठीमध्येच सांगते. ते म्हणले की तुमची हिंमत झाली कशी आमच्याकडे रागाने बघण्याची, की तुझ्या बायकोकडे बघतोय म्हणून तू आमच्याकडे रागाने बघशील. तो म्हणला की मी रागाने बघितलंच नाही, मी जस्ट लूक टाकलं की कुठे काय सुरू आहे म्हणून. आणि त्याने अक्षरशः बाहेर चाकू काढला आणि त्यांनी अभयला सांगितलं की तुला खाली बघणं गरजेचं, तू वरती बघू शकत नाही. आणि हे सगळं बघताना माझा आवाज गेला. आपण म्हणतो की पायाखालची वाळू वाळू सरकणे म्हणजे काय, किंवा आवाज जाणे म्हणजे काय, मी अक्षरशः अनुभवला. मी 4 लोकांना हेल्प 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 ओरडत होती. ते लोकांनी पुस्तक काढलं, पेपर काढला, आपलं मान तिथे घातली आणि चूप बसले. कोणीही मला मदत करायला तिथे आलं नाही. ते म्हणले, अगर तुम रोगी तर हम इसको बांध के तुमको लेके जाएंगे. असं म्हटल्यावरती मी थरथर कापायला लागली आणि हमसून हमसून रडत होती. इतक्यामध्ये एक पुरुष माझ्या बाजूच्या बेंचवरती येऊन बसला आणि तो विदाऊट युनिफॉर्म मध्ये पोलीस होता. त्याला मी सांगितलं की दादा, असं बोलत होती की मला हे लोक त्रास देऊन राहिले, कारण सगळा सीन चालला होता आणि अभयचं आणि त्यांचं भांडण चाललं होतं. आणि जितकं अभयचं भांडण वाढत होतं तितके ते लोक अभयला खूप दाबत होते, खूप प्रेशराईज करत होते की कैसे करेंगे हम तुम्हारी बीवी को. म्हणून अभयला म्हटलं की तू शांत बैस, बघू आपण काय होतं का. तो बाजूचा म्हणला की त्या लोकांना की मी पोलीस आहे, तुम्ही असं करू नका, एका महिलेला त्रास देऊ नका. त्याला म्हणलं, अगर जान प्यारी है आपको आपकी तो आप वहां बैठ जाओ. तो म्हणे की मुझे जान की चिंता नहीं है, लेकिन एक महिला यहाँ पर अबला खड़ी है, उसकी मैं हेल्प करना चाहता हूँ. पण त्यांनी त्याला पण अक्षरशः चूप बसवलं. पण त्यांनी मला खुणीने सांगितलं की मी इथे बसलो आहे, काळजी करू नको. पण मला मी डोळे मिटले आणि देवाला म्हटले की देवा, आता कोणीही माझी मदत करत नाही आणि तूच आहेस. धावा करत होती मी की तुझ्याशिवाय मला कोणीच नाही आणि मला चमत्कार दाखव हा, माझा विश्वास आहे की तू नक्की धावायला येशील. आणि मग हे लोक टवाळके पोर पोर बोलले की अब भाई को बोलाते हैं, भाई जो करेंगे ना तभी इनको चलेगा पता कि क्या है हमारी भाईगिरी क्या होती है. एक 5-10 मिनिटांमध्ये त्यांचे भाई आले, हातामध्ये साखरदंड घेऊन वगैरे. आणि मी अगदी डोळ्याला धारा लागल्या होत्या, पण मी हिंमत नाही हारली. मी म्हटलं, आपण याच्याशी बोलू, कदाचित हा हा ऐकली गोष्ट ऐकेल. मी लगेच उठली
भाईकडे चालत 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 गेली. म्हटलं तुम्ही भाई आहात ना, नमस्कार म्हटलं, हे माझे मिस्टर आहेत. आणि म्हटलं आमची काही चूक नव्हती हो, आम्ही दोघं बसले होतो आणि नुसतं त्याने माझ्या मिस्टरांनी मागे येऊन बघितलं, तेच कारण पुढे झालं. आणि हे आम्हाला दोघांना खूप हऱ्यास करत आहे. भाई मी तुमच्या बहिणीसारखी आहे, विश्वास तुमच्या बहिणीसारखी आहे आणि आम्हाला विनाकारण त्रास होतोय, तुम्ही तुमच्या बहिणीला त्रास झालेला आवडेल का? अचानक त्या माणसाच्या बुद्धीमध्ये फरक पडला. तो ओरडला बाकीच्या मुलांवरती की कौन मेरे बहन को और उसके मेरे दामाद को तंग कर रहे हैं, सब यहाँ से हट जाओ, सब बाहर हो जाओ. आणि मी हे वाक्य ऐकून इतकी गदगद होऊन रडले, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की मी थांबू शकत, मी थरथर कापत होती. तो म्हणला बहन बैठ जाइए, आपने मुझे भाई बोला ना, अब मैं आपकी सेवा करूंगा जो भी है. सगळ्या मुलांना तिथं पाठवून दिया आणि सांगितलं की मी इथे बसलो आहे, अगर कोई तंग करता है, आज की रात बेकार है, कोई तंग करता तो मैं यही बैठा हूँ. आम्ही दोघंही बसलो. आम्हाला आम्ही सांगितलं पाणी प्या, काही खायला द्या. अभय त्या मूडमध्ये नव्हता, मी नव्हती, नुसतं धारा सुरू होती आणि इतकी घाबरली होती, माझा आवाज पूर्ण गेलेलाच होता. आणि 15 मिनिटांनी त्यांनी सांगितलं, आश्वस्त केलं की तुम्ही घाबरू नका, मी इथनं जातो आहे. नंतर सगळी मंडळी आमच्या भोवताल जमा झाली. बाहेरची लोक आत आले, विचारणा विचारणा करण्यात आली की काय झालं. अभय भयंकर संतापला. जेव्हा एका महिला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही तिला मदत नाही केली आणि आता तुम्ही काय विचारत आहात आम्हाला येऊन काय झालं म्हणून. ते म्हणले साहब आप बहुत नसीबवान हो, यहाँ हर महीने एक खून होता है, हर बहन पर अत्याचार होता है, लेकिन आप नसीब वाले हो कि आप छूट गए. अगर हम बीच में पड़ते तो शायद पहले खून हमारा होता, बाद में आपका होता. हम ये सुनना चाहते कि ये चमत्कार कैसे हुआ, आप कैसे बच गए. मग आम्हाला कळलं खरोखर की खरंच त्यावेळी श्रीकृष्णाने धावा केला. आणि मी प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमीला हा प्रसंग आठवते आणि मनापासून धन्यवाद करते, कारण माझ्याकरता तो श्रीकृष्णच होता. त्यांनी मला अक्षरशः आश्वस्त करून हे केलं होतं. आणि जेव्हा जेव्हा मी हा प्रसंग शेअर केला तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येऊन मी रडलीच. आजच माझा पहिला प्रसंग आहे की मंडळी मी अशा वेळी आज हिमतीने बोलू शकली, कारण जनमंगलचा मंच होता, माझा मंच आहे, त्यामुळे मी घाबरली नाही. तर असा प्रसंग माझ्यावरती खूप म्हणजे असे अनुभव बरेच माझ्या पाठीशी आहेत. तर मला वाटतं की आपण अशा प्रसंग बोलत बसतो तर रात्रही कमी पडेल आहे. जशा भैरवी मॅडम बोलल्यात की आपण सुरक्षित राहू, संघटित राहू, एकमेकींना मदत करत राहू, अशी चर्चा करत राहू, काही गोष्टी आपल्या एकमेकींकडून शिकायला मिळतील. नंतर आपण सोशल मीडियावरनं खरंच कमी वेळ करू, नाहीच करू, बंदच करूया आणि आपल्या मुलांना पण तेच संस्कार देऊया. आणि एक छोटीशी कविता आहे 2-4 ओळींची, की एक स्त्री भ्रूण म्हणून आहे, की बाळ जन्माला यायच्या आधी, बेबी गर्लच्या आधी तिचं म्हणणं काय असतं. आई वडील घाबरतात की बाबा नको जन्माला येऊ, कारण तुझं पुढे काय होणार आहे आम्हाला माहिती नाहीये, असे घाबरतात. पण तिचं म्हणणं की मला जन्माला येऊ द्या, मी लढेन, माझ्या सामर्थ्य आहे, माझ्या मनांना पंख आहे, मी त्याने सुद्धा उडेल. तर ती एक कविता, एक स्त्री भ्रूण, ती मी लिहिलेली आहे. तर ऐकवते आहे. ती भयाण रात्र होती, अंधार होता अघोरी. ती भयाण रात्र होती, अंधार होता अघोरी. का प्रयास विझविण्याचा मी जन्मण्याचा आधी. तुम्ही मला का मारताय जन्मण्याच्या आधीच. किती वार झेलले मी आव्हान पेललेले. कधी अडवू शकेल मजला असं तट अजून नाही. अडवली वाट माझी जरी, अडवली वाट माझी उदयास तरी मी आली. झोळीत सूर्य घेऊन पाऊले मंद झाली. कधी आरसा कुणाचा, कधी चेहरा कुणाचा, कधी आरसा कुणाचा, कधी चेहरा कुणाचा. मन काळोखाची गुंफा क्रंदून जीव मनाचा. दुबळ्या मनास माझ्या, प्रत्येक वेळी आपण त्या मनाला भीती दाखवलेली आहे, बघ बरं हं कोणी येईल आणि तुला त्रास देईल. ती म्हणते दुबळ्या मनास माझ्या भीती सैतानाची दावी, पण जन्मेन उद्या नव्याने हे सामर्थ्य दुबळे नाही. आयुष्य फाटले हे, आयुष्य फाटले हे, घालू किती शिलाई. लढते अजून आहे माझीच मी लढाई. फुलवीन चेहरा मी, पण फुलवीन चेहरा मी, हुंदके उरात घेऊन, जणू दाही दिशा उभ्या आकाश कवेत घेऊन. आता जगणे मनासारिखे, आता हरायचं नाहीये, आता जगणे मनासारिखे. अंत माझा इतक्यात नाही, छाटले जरी पंख माझे, मनपंखांना अंत नाही. माझ्या मनपंखांना अंत नाही, माझ्या मनपंखांना अंत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मी आता नैनाताईंना आमंत्रित करते आहे. नमस्कार, मी नयना देशमुख नाशिकहून बोलते. मी विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती आहे. माझा विषय आहे स्त्रीची मनोभूमिका. स्वामी विवेकानंद म्हणतात, जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बनाल. त्यामुळेच आपण स्वतःबद्दल काय विचार करतो, घरातल्या स्त्रीबद्दल, कुठल्याही नात्यातल्या स्त्रीबद्दल, समाजातल्या इतर कुठल्याही स्त्रीबद्दल आपण काय विचार करतो, कुणाला आदर्श मानतो, कुणाचं अनुकरण करतो, हे फार महत्वाचं आहे.
कारण ह्या आपल्या विचार करण्याचाच आपल्या या सगळ्यांशी वागण्या बोलण्यावरती परिणाम होत असतो, थेट प्रभाव पडत असतो. आणि म्हणूनच आपण कुणासारखं व्हायचा प्रयत्न करतो, हे फार महत्वाचं आहे. पडदा टीव्हीचा असो, मोबाईलचा असो किंवा सिनेमाचा असो, तिथे जे दाखवलं जातं ना, ते दाखवणाऱ्यांना पैसे मिळतात. त्यामुळे पण ते तिथे जे दाखवलं जातं त्यामुळे भडकणाऱ्या भावनांचे बळी मात्र समाजातल्या इतर स्त्रिया बनतात. मग तरीही त्यांना अनुकरणीय मानायचं का? निदान म्हणजे मला असं स्पष्ट कळतंय की माझं हे विधान कदाचित वादग्रस्त ठरेल, पण तरी ते माझ्या मनात आलंय म्हणून मला बोलायचं आहे की निदान वेश्यांच्या शरीर विक्रयामधून काही पुरुषांची ती भूक भागल्यामुळे ते विकृत होत नाहीत, हा योग्य परिणाम तरी जर साधला जात असेल ना, तर आपण वेश्यांना वंदन करणं योग्य होईल. पण केवळ प्रक्षोभ उसळवणाऱ्या गोष्टींना आपण मग ग्लॅमर का देतो? दिसणं, देखावा आणि दिखावा आणि दाखवणं, या सगळ्याचं जे प्रस्थ आपण वाढवून ठेवलंय ना, आज मला वाटतं आपण त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत. जी गोष्ट विकायची आहे ना, तिचं प्रदर्शन केलं जातं. ज्या प्रदर्शनाच्या मोहात स्वातंत्र्य या नावाखाली आपण पडत आहोत, तो मोह आपली ठरवत नाहीये ना, किंवा ते तसं होतंय हे आपल्या लक्षात येत आहे का, हा मला प्रश्न विचारायचा आहे सगळ्यात जास्त. अर्थात अत्याचार फक्त लैंगिकच होत आहेत का? तर नक्कीच नाही. मानसिक, भावनिक, बौद्धिक सर्वच संभाव्य पातळ्यांवरती अत्याचार होत आहेत. आणि ते फक्त पुरुषांकडून होत आहेत का? तर तसंही नाहीये. मग इतकी मोठी या सगळ्याची जर व्याप्ती असेल स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराची, तर संरक्षणाची गरज किंवा उपाययोजनाही तितकीच ताकदीची आणि व्यापक करावी लागेल. जाणीवेचे विचार, त्यांचं चिंतन आणि ते कृतीत उतरवणं, या सगळ्याला आता सगळीकडेच सुरुवात झालेली आहे. त्यात आपली मनोभूमिका आणि ती योग्य ठेवण्यासाठीचे प्रयत्न आपल्याला या सगळ्यामध्ये यश किती मिळणार आहे हे ठरवण्यासाठी महत्वाचं असणार आहे. कारण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की आधी विचार जन्म घेतात आणि मग कृती. त्यामुळे आपल्या विचारांचं महत्व हे अनन्य साधारण आहे. म्हणूनच भरकटवणे यासाठी बुद्धिभेद करणे असा शब्द वापरला जातो, कारण विचार आपण बुद्धीने करतो ना, त्यामुळे. असो, तर स्त्री या शब्दाचा अर्थ जर आपण बघायचा ठरवला तर एक असा अर्थ आहे की जी स्त्रवते ती स्त्री. आणि ही आपली कमजोरी नाही बरं का, हे आपलं सामर्थ्य आहे. कारण यात आपला प्रवाहीपणा सूचित होतो. सामावून घेत पुढे जाणं आणि विस्तारित होत जाणं एवढंच नाही, तर स्वतःच्या या प्रवासात इतरांना पोषण देणं हेही यामध्ये समाविष्ट आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं किंवा थोडं सोपं करून सांगायचं तर पुरुषाला केवळ शरीराने जन्माला घालणारी इथे आपलं स्त्रीचं अस्तित्व संपत नाही, तर गर्भात असल्यापासून आपल्या अपत्यावर श्रवण, वाचन, संवाद अशा अनेक माध्यमातून संयम, निकोप दृष्टिकोन याचं महत्व बिंबवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे. पुढच्या पिढीपर्यंत नीतिमूल्य, जीवनमूल्य पोहोचवण्याची जबाबदारी एक आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणूनही आपल्या प्रत्येक भूमिकेमध्ये आपल्यावरती आहे. कारण आपण धरित्री धारण करणारी पण आहोत आणि सावित्री तेजाच्या पण लेकी आहोत. त्यामुळेच सृजन आणि पोषण हे करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, स्त्रियांवर आहे. पुरुषांना फक्त पालन करायचं आहे. पालन म्हणजे आपल्या आज्ञेचं पालन नव्हे बरं, तसं म्हणायचं नाहीये मला. तर पालन म्हणजे मेंटेनन्स त्यांना करायचं आहे. जी व्यवस्था आपण निश्चित करतोय, तयार करतोय,
त्याचा मेंटेनन्स त्यांना करायचा आहे, त्याची निगा राखायची आहे, त्या व्यवस्थेचं संरक्षण करायचंय, सगळं सुरळीत कसं सुरू राहील याची काळजी घेणं हे पुरुषांनी करायचंय. त्यासाठीचे कष्ट, त्यासाठी धावून जाणं हे पुरुषांकडून आपल्याला अपेक्षित करायचंय. आपल्यातली कोमलता आणि रुजुता हे आपले सृजनाचे सामर्थ्य जपण्यासाठी आहे. मात्र पोषण करताना आपल्याला आपली साधनं अग्नीच्या संपर्कात न्यावीच लागतात, हे आपल्याला माहिती आहे. आपण रक्षणाची वेळ येते तेव्हा शस्त्रही धारण करावी लागतात आपल्याला. हेच आपल्याला जेवढ्या देव्या आहेत ना, त्या जेवढ्या देवींची आपण पूजा करतो, जेवढ्या रूपामध्ये आपण शक्तीची पूजा करतो, त्यांच्या रूपांकडे जर आपण बघितलं तर हे आपल्या सहजतेने लक्षात येतं. मात्र त्याच वेळी कुठल्याही एकाच रूपात आपल्याला नेहमी राहून चालत नाही, याचं भानही आपल्याला ठेवायला हवं आहे. जेंडर इक्वेलिटी हा मुद्दा खूपदा आपण ऐकतो. तर माझ्या मते काय आहे की जेंडर इक्वेलिटी म्हणजे काय, तर व्यक्तित्व फुलवण्याचा, म्हणजे व्यक्तित्व फुलवण्यासाठीच्या समानता आणि संधी मिळणं, एवढाच त्याचा अर्थ आहे. स्त्रीनी स्वतःचं स्त्रीत्व पोशाखातून, वागणुकीतून किंवा वावरण्यातून नाकारणं असा त्याचा अर्थ नाही. जेव्हा आपण आपल्याला इक्वॅलिटी हवी म्हणतो पुरुषांच्या बरोबरीने, तेव्हा त्याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीतून इक्वॅलिटी आपल्याला नाही, ती प्रकट व्हायला नको आहे. फक्त ती संधी आणि क्षमतांच्या समानतेबाबत असावी. तर माझं एक आवडतं गीत आहे, म्हणजे मी ते गाणार नाहीये, कविता म्हणून वाचून दाखवणार आहे, की ज्याच्यामधून मला या विषयावर मनोभूमिका कशी असावी हे आपली हे जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होतं असं मला वाटतं. गाणं म्हणून शिकायचे असेल तर आपण त्यासाठी नंतर पुन्हा भेटू. जाग भगिनी मातृशक्ती जाग तू सखे, राष्ट्रधर्म वाचविणे कार्य तुझ्याकडे. काय करायचंय, जाग कशासाठी व्हायचंय हे आपल्याला माहिती असायला हवं. महिषासुर दुर्योधन मातले पुन्हा, होत असे विटंबना सांग शिकुणा. उठ याज्ञसेनी सोड केस मोकळे, सत्तांध गुन्हेगारांची फोड मस्तके. आज आपण जी परिस्थिती बघतोय, जी गरज निर्माण झालेली बघतोय, त्यासाठी हे रूप कदाचित आवश्यक आहे किंवा नक्कीच आवश्यक आहे. पण त्याआधी म्हणजे फक्त त्याच रूपात आपल्याला राहायचं नाहीये. का बरं, तर प्रसार माध्यमे तुझा बाजार मांडती, प्रसार माध्यमे तुझा बाजार मांडती, रूप तुझे पद्मिनी वेशीस टांगती, बिघडली पिढी तुझ्या हाती सुधारणे. का बरं फक्त त्या एकाच रूपात राहायचं नाहीये, तर आपलं कार्य तिथे संपणार नाहीये. आपलं कार्य खरं काय आहे, तर बिघडलेली पिढी तुझ्या हाती सुधारणे, आक्रमणे परक्यांची तू निवारणे. कुठल्या कुठल्या बाबतीत परक्यांची आक्रमणं झाली आहेत ती समजून घ्यावी लागतील, त्याचं निवारण करावं लागेल, हे आपल्यालाच करायचं आहे. तूच जिजा तू लक्ष्मी तूच अहिल्या, तूच रमा सावित्री वारसा तुला. नेमकं काय करायचंय ह्या सांगणाऱ्या या ओळी आहेत. मातृत्व कशा कशा प्रकारचं आहे आणि रूप कुठली कुठली आहेत शक्तीची ती आपल्याला दिसत आहेत. तूच जिजा तू लक्ष्मी तूच अहिल्या, तूच रमा सावित्री वारसा तुला, चेतन तुझ्यातली फुलव तू सखे, नीतिवंत संस्कारी राष्ट्र घडविणे. कशासाठी आपल्याला आपली ही सगळी रूपं जागवायची किंवा आठवायची आहेत, तर कशासाठी आपल्याला आपल्यातली चेतना फुलवायची आहे, तर आपल्याला नीतिवंत संस्कारी राष्ट्र घडवायचं आहे. जर राष्ट्र तसं घडवायला हवं असेल तर सुरुवात माझ्या घरापासून होणार असली तरी फक्त घरापुरतं मर्यादित राहून चालणार नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणूनच स्वदेशी मंत्र नवीन तंत्र साधं घालिती. आणि मग हे करताना आपल्याला आपल्या संस्कृतीने काय सांगितलंय आणि नवीन तंत्र काय आहे याचा आपल्याला मेळ घालावा लागेल. सिद्ध होई ध्येय हे स्वतःच उभविषी. आपल्याला आता हे ध्येय जर आपलं कळलं असेल की आपल्याला अशी सांगड घालून आपले एक नीतिवंत संस्कारी राष्ट्र घडवायचंय, पुढची पिढी घडवायची
आहे, तर त्यासाठी आपल्याला सिद्ध व्हावं लागेल आणि आपल्याला स्वतःलाच सांगावं लागेल की नव्हे कधीच तू अबला ऐक मानिनी, अस्मितेस जागव तू चाल पुढे पुढे, अस्मितेस जागव तू चाल पुढे पुढे. सारांश काय, तर स्त्री म्हणून जगणं ही सत्व आणि स्वत्व जगण्याची साधना आहे. हे सत्व आणि स्वत्व फक्त व्यक्तिगत असणं पुरेसं नाही, तर त्याच वेळी आपण आपल्या परिवाराचं आणि राष्ट्राचंही सत्व आणि स्वत्व जपायचं आहे. त्यासाठी प्रसंगी वरच्या स्तरावर हे साध्य होण्यासाठी खालच्या स्तरावर काही त्याग करावा लागला, तर त्यासाठी आपल्याला सिद्ध राहायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या मनोभूमिकेतून जर आपण स्त्री म्हणून उभं राहू, तर नक्कीच आपण आहे या परिस्थितीमधून बाहेर पडू शकू असं मला वाटतं. धन्यवाद. यानंतर मी पल्लवी ताईंना आमंत्रित करते, त्यांनी आपले विचार मांडावे. मला वाटतं की पल्लवीताईंच्या आधी आपण आमंत्रित करूया मनीषा कदम यांना. हो मनीषा ताई, तुम्ही आहात? हो तुमचा हो ताई, हो हा आहे. व्हिडिओ फक्त चालू नाही करत मी. दोन मिनिटं. तर ही जी आपली चर्चा सुरू आहे, जसं आता आपल्या दोन सखींनी त्यांची मनोगत व्यक्त केली, मला वाटतं वारंवार हाच विषय पुढे येतो आहे की म्हणजे आता ह्या 3 दिवसांमध्ये जे काही विषय आपण समोर ठेवले आहेत प्रेक्षकांच्या, त्यातून वारंवार हीच गोष्ट समोर येते आहे. आणि प्रत्येक वेळेस कुठेतरी जाऊन कुटुंब व्यवस्थेच्या मुळाशी आपण येऊन पोचतो दरवेळेस. कारण आपल्या देशातला म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचा कुटुंब हा एक इतका महत्त्वाचा भाग आणि इतका महत्त्वाचा घटक आहे प्रत्येकीच्या बोलण्यात. म्हणजे आपण म्हणू शकतो डायरेक्टली इनडायरेक्टली हा विषय आलेला आहे की जर आपल्या कुटुंबाची मुळं खोलवर रुजलेली असतील, जर कुटुंबात परस्परांमध्ये संवाद असेल, जर तुम्ही तुमच्या मुलांना वेळ दिलेला असेल, तुमचा त्यांचा एक चांगलं बॉन्डिंग तयार झालं असेल, तर बऱ्याचशा समस्यांची उत्तरं आपोआप तुमच्या समोर उभी ठाकतील. त्यासाठी खूप वेगळं असं काही करायची आवश्यकता पडणार नाही. सारखं आपण हेच सांगतोय आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना, ऐकणाऱ्या भगिनींना, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे या कार्यक्रमाच्या लिंक्स शेअर करा. कारण नेमकं कशातून कुणाला काय किती महत्त्वाचं आणि किती कामाचं सापडेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. जसं काल भरपूर विषय झाले की सेफ्टी पिन नावाचं ॲप आहे, त्याचा उपयोग करू शकतो आपण. आपल्या मोबाईल जर तुम्हाला तंत्रज्ञान वापरायचं आहे तर ते चांगल्या पद्धतीने कसं वापरता येऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅकर्स असतात की तुम्ही आत्ता नेमके कुठे आहात. आणि सेफ्टी पिन हे फक्त ॲप म्हणून नाही, तर सेफ्टी पिन ही खरोखर आपली सखी होऊन अनेकदा स्त्रियांच्या कामी येते. त्याचा प्रत्यक्ष उपयोग मी सुद्धा माझ्या आयुष्यात केलेला आहे. प्रवास करताना, गर्दीत प्रवास करताना ती एक फार चांगली उत्तम अशी सखी असते. तर अशा अनेक गोष्टी, अनेक विषय आपल्याला सापडत जात आहेत. आता बघूया मनीषा ताईंचं नेमकं काय म्हणणं आहे. मनीषा ताई, तयार आहात तुम्ही? हो हो, नमस्कार नमस्कार. माझा व्हिडिओ थोडासा बंद ठेवीन कारण थोडासा नेट मध्ये प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ओके, कदाचित हरकत ऐकू नाही. जाणार नाही. त्यामुळे नमस्कार मंडळी, माझं नाव मनीषा कदम. मी पण स्वामी विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती आहे. मुंबई इथून बोलतेय मी पण. नैनाताई तर मला खूप सिनियर आहेत आणि आतापर्यंत 2 दिवस जेवढी सत्र झाली तर खूप सगळ्या ताईंनी खूप छान छान इन्फॉर्मेशन दिली, खूप चांगल्या आयडियाज दिल्या, बरंचसं काही. तर हे सगळं मांडताना 2 सत्र आपण जी घेतली ती सगळं मांडताना एक पैलू असा पण येतो की इथे आपल्याला पालकांचं सहकार्य पण तेवढंच गरजेचं आहे. कारण कसं असतं की जोपर्यंत माझ्या घरात नाहीये तोपर्यंत मला काय त्याचं काय देणं घेणं नाही असं असतं. आणि समजा एखाद्या मुलीवर तसा प्रसंग आला, समजा तिला त्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं, तर इथे पालकांचा पहिला मोठा हे असतो, रोल असतो. सहभाग. हां. जिथे जिथे पालक घाबरतात, पालकांना वाटतं की उद्या माझ्या मुलीचं नाव 4 चौघांमध्ये पुढे आयुष्य हे बिघडेल किंवा तिला पुढे जोडीदार मिळणार नाही, तिला पुढे लाजिरवाणं आयुष्य जगावं लागेल. तर मला असं म्हणायचंय की प्रत्येक पालकांनी बॅक ऑफ माइंड मध्ये हे कन्सेप्ट क्लिअर ठेवली पाहिजे
की तुम्ही जर का तुमच्यावर जे अत्याचार होत आहेत त्याला जर का तुम्ही तोंड नाही फोडलं, जर का तुम्ही 4 लोकांमध्ये नाही सांगितलं, तर समोरून जो माणूस करतोय त्या माणसाची भीड चेपत जाईल. म्हणजे त्याला वाटणार की ठीक आहे, म्हणजे हिचे आई वडील घाबरतात, म्हणजे जे लोक बघतात आजकाल सोशल मीडिया एवढं पसरलेलं आहे की लोकांना एखादी इकडे जरी आवाज काही झाला तर मुंबईत तरी तुम्ही तेवढे गोंदियाला तुमच्याकडे कळेल की बाबा नक्की काय झालेलं आहे. एवढं आपण एका सेकंदात कुठेही पोहोचू शकतो पूर्ण बरोबर जगामध्ये. बरोबर. त्यामुळे मला जसं वाटतं की आपण एवढे सगळे आपण उपाय सांगितले, सेफ्टी पिन ठेवा, हे सगळं ठेवा, तर ह्याच्या बरोबर पालकांनी पण तेवढं सजग राहिलं पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांना पहिली गोष्ट विश्वासात घेतलं पाहिजे. हम्म. ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी आता हे पॉइंट आलेले आहेत, त्याच्यासाठी पालकांच्या मध्ये आणि मुलांमध्ये इंटरॅक्शन असणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये बरोबर. बोलणं आणि प्रत्येक गोष्ट की बाबा तुला हे कळत नाही, तू मला असे काही प्रश्न विचारू नको, हे अशा त्या गोष्टी बोलायचे दिवस आता निघून गेलेले आहेत. त्यामुळे आजकाल 4थी-5वीच्या मुलांना पण कळतं की काय आहे सेक्स या विषयावर. हम्म. 4थी-5वीची मुलं पण बोलतात शाळेमध्ये, त्यांचं डिस्कशन चालू असतं. म्हणजे इतकं मुलांचं, म्हणजे इंटरनेट जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट पण आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मुलांचं कसं असतं की मुलांचं त्या वयामध्ये 9 ते 14-15 या वयामध्ये मुलांना आकर्षण हे जबरदस्त असतं. त्यामुळे त्या आकर्षणाला बळी न पडता एखाद्या गोष्ट समजा एखाद्या मुलीला बाहेर एखादा मुलगा आवडला, तर तिने तिच्यामध्ये पालकांमध्ये तेवढं हे पाहिजे साम्य की हिने घरी येऊन सांगितलं पाहिजे की आई मला तो मुलगा आवडला किंवा मुलगा छान वाटला, तर आई वडिलांनी तिला समजावून सांगितलं पाहिजे की ठीक आहे, आपल्याला एखादं आकर्षण होतं. पण जे ह्या गोष्टी जेव्हा मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जेव्हा हे जवळीक राहील, त्यावेळेला जरी असे प्रसंग आले तरी त्याला तोंड देण्यासाठी मुली सक्षम होतील आणि मुली आई वडिलांशी तेवढं क्लिअरली बोलतील. जसं की मी आता थोडक्यात सांगू इच्छिते तुम्हाला की नैनाताईंना पण माहिती असेल की आता आम्ही विवेकानंद केंद्राचा, म्हणजे आता त्या गोष्टी घडायला जास्त लागल्यात, पण आमचं हे जवळजवळ 1 वर्षापासून आधी आम्ही आता त्याचं मी प्रशिक्षण पण घेऊन आलेलो आहे. आमचं जे वयम म्हणून सोलापूरचं केंद्र आहे तिकडे आमचं आता नवीन आम्ही एक सुरू केलेलं आहे किशोरी विकास, हम्म. किशोरी विकास. हम्म. सध्या आम्ही किशोरींसाठी सुरू करतोय, ज्या मुली 9 ते 14 वयात असतात त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी पण आम्हाला प्रॉपर प्रशिक्षण दिलेलं आहे की स्पर्श ज्ञान, परत आरोग्य, सुरक्षा, सौंदर्य. सौंदर्य म्हणजे नुसतं लिपस्टिक लावणं नाही किंवा नुसतं कपडे घालून छान छान चौकी कपडे घालून बाहेर फिरणं ते नाही. सौंदर्य म्हणजे तुमचं आतून सौंदर्य किती आहे, तुम्ही आतून कसे सौंदर्य आहात. अशा वेगवेगळ्या आम्ही काही काही आमच्याशी आम्ही वेगवेगळे आम्ही जसे हे केलेले आहेत, पथनाट्य तयार करतो. मग काय होतं की त्याच्यामधून अजून आम्हाला रिस्पॉन्स पाहिजे त्याचा मिळत नाहीये, कारण मी सांगितलं ना की मुलांना बाहेरचं आकर्षण जास्त असतं आणि पालक अजून तेवढे सजग झालेले नाहीये. त्यांच्यावर बेतलंय ते झालेले आहेत सजग, पण ज्यांच्यावर नाही ते नाही. तर मला असं, आपण जेव्हा मुलांसाठी जेव्हा जातो तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांशी बोलणं पण खूप गरजेचं आहे. हम्म. तर मला हेच सांगायचं की पालकांशी इंटरॅक्शन आणि पालकांनी पहिली गोष्ट ह्या गोष्टी न लपवता हम्म. हम्म. उघडपणे तेवढी सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या मुलीला त्रास होईल असं काही नाहीये. ह्या गोष्टी त्यांनी त्याच्या माइंडशी क्लिअर ठेवल्या पाहिजे की उद्या आपल्या घरात पण ही गोष्ट होऊ शकते. जी बरोबर. समोरची बाई जी बोलते की मला काय, माझ्या घरात तर काय नाही ना प्रॉब्लेम, चल ठीक आहे, पण मी सेफ आहे, हम्म. माझ्या हम्म. मुलीला मी सगळं सांगून ठेवलेलं आहे. हम्म. तर असं न असता जर का तिची मैत्रीण म्हणत असेल की मी बाबा माझ्या मुलीचं कधी सांगणार नाही, तर तिने तिला उलट समजावून सांगितलं पाहिजे की नाही, तू ह्या गोष्टी 4 जणांना सांग, तुला ह्याच्यातनं अजून चांगले मार्ग मिळतील आणि मुलीची चिंता करू नको, तिला कुठलाही उद्या पुढे भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही. हम्म. तर बरोबर. हे इतकं सांगायचं होतं. आणि आम्ही आता किशोरी विकास, आमचं परीक्षा दे हसते हसते, आमचे वेगळे उपक्रम चालू आहेत. पण किशोरी हम्म. विकास आहे तो आपल्या आजच्या आपण ज्या सत्राबद्दल बोलतोय खुले व्यासपीठ, हा. त्याला धरून हे आहे. तर बरोबर. जसं किशोरी विकास आहे तसंच किशोर विकास पण चालू करणार आहोत. म्हणजे मुलांना पण तेवढं संज्ञान करणं फार गरजेचं आहे आजकाल. खरंय की खरंय. मुलं कसं आहे, मुली एखाद्या पिरियड्स आले काही कुठे झालं की मुलं मग चिडवतात, तसं नाही. या गोष्टी पण मुलांपर्यंत पण, किशोर विकास मुलांपर्यंत पण आम्हाला पोहोचवायचे आहे. हम्म. तर हम्म. हम्म. हेच मला सांगायचं होतं. तुमच्या धन्यवाद. तुमच्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा आहेत साप्ताहिक जनमंगल तर्फे. आणि खरं धन्यवाद. म्हणजे म्हणजे नुसता व्हॉट्सअपवर मेसेज बघून आपल्या या पोस्टला वाचून तुम्ही आमच्यापर्यंत पोचलात. आणि हा जो स्नेहबंध या निमित्ताने तयार झाला आहे, आपण कायम म्हणतोय की संघटित होऊया, एकत्र राहूया.
तर आपण काहीतरी करू शकतो. कारण हे काम जे काही सुरू आहे, हे कुणा एकाचं काम नाही, तर हे सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने करायचं असं काम आहे. त्यामुळे नक्कीच. नेहमी कनेक्टेड राहा आणि तुमच्या कुठल्याही उपक्रमात आमच्या मदतीची आवश्यकता असली तर आपण सोबत काहीतरी चांगलं करू शकतो. याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते. खूप खूप धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाच्या नक्की. शेवटच्या आजच्या ज्या वक्ता आहेत, आजच्या आपल्या वक्ता म्हणजे जसं आपण नेहमी म्हणत असतो बघा साप्ताहिक जनमंगलवर, की दिसणं नाही असणं महत्वाचं आहे. सोबत असणं जास्त महत्वाचं आहे, दिसणं त्या मानाने कमी महत्वाचं आहे. तर तीच गोष्ट आज खरी करतात आपल्या दोन सखी. जसं मनीषाजींकडे पण प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपण त्यांचा आवाज ऐकला. सेम पल्लवीजींकडे पण काही प्रॉब्लेम आहे. आपण आमंत्रित करूया पल्लवी बर्वे यांना आणि त्यांचे विचार ऐकूया. पल्लवीजी. सगळ्यात आधी धन्यवाद भैरवी आणि साप्ताहिक जनमंगल की मला ही संधी दिली व्यक्त होण्याची. नमस्कार मंडळी, मी पल्लवी वडवेकर बर्वे. मी कवयित्री आणि निवेदिका आहे आणि शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणं थोडंसं जमू शकतं. भैरवीला कळेल मला काय म्हणायचं यामध्ये. तर माझ्या बोलण्याला म्हणजे माझ्या व्यक्त होण्याला सुरुवात करायच्या आधी मी इंदिरा संतांची एक कविता छोटीशीच आहे ती सादर करेन. की त्या म्हणतात त्यांच्या कवितेत, अर्थात तो काळही तेव्हाचा होता, की तिची स्वप्न 10 जणींसारखी, चविष्ट भरल्या ताटाची, 2 वेळच्या बेतांची, इस्त्रीच्या कपड्यांची, सजलेल्या घराची, कधी नाटक कधी मैफिलीच्या शेवटच्या रांगेची, थट्टा मस्करीची गप्पा गोष्टींची, तिची स्वप्न अगदी 10 जणींसारखी. वा. पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली आणि मग झोप कधी लागलीच नाही. वा. आणि हीच नेमकी अस्वस्थता आहे स्त्री मनाची अजूनही. अपवादही आहेत, नक्कीच आहेत, पण ही अस्वस्थता जाणवते समाजात आणि कुठेतरी मला असं वाटतं की याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत, आपण सगळे भोगतो आहोत. आपण म्हणतो हे आपल्या दाराशी अजून आलेलं नाही, तर का त्याच्यात लक्ष घालायचं? पण नाही, हे लक्ष घालण्याची गरज आहे आणि कुठल्याही मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा मला असं वाटतं, आणि माझा आजचा हाच विषय आहे की एका स्त्रीसाठी उभं राहता येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि बरोबर. त्याचबरोबर मी असा विचार करते की उभं राहणं म्हणजे कुठल्या दृष्टीने, तर माझा तुला पाठिंबा आहे, तू पुढे जा, तुझं करिअर कर, हे एवढंच नाही. तर आतापर्यंत मला असं वाटतं भैरवीताई, हा विषय अजून चर्चेला गेलेला नाहीये, पण मला असं वाटतं की विवाह बाह्य संबंध आणि त्यातून होणारं स्त्रीचं हम्म. मानसिक शोषण, हम्म. कारण हम्म. आपला नवरा कुठेतरी बाहेर इन्व्हॉल्ड आहे, बाहेरच्या स्त्रीमध्ये इन्व्हॉल्ड आहे, गुंतलेला आहे, ही जाणीव जी असते ती नक्कीच हृदयद्रावक असते, त्रासदायक असते. आणि ह्याच्यावर मला असं वाटतं की हाही एक पैलू स्त्रीच्या शोषणाचा किंवा तिला होणाऱ्या त्रासाचा आपण बघितला पाहिजे. म्हणजे कुठेतरी बलात्कार होतो, कुठेतरी एक पीडित असते स्त्री, ते आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं. पण हे जे घरातले हिंसाचार आहेत, घरगुती हिंसाचारही म्हणता येईल त्याला, हम्म. किंवा मानसिक त्रास स्त्रीला होणारा, तो बरोबर. कुठेही दिसत नाही, तो कळत नाही. आणि मला असं वाटतं की खरोखरच या अशा गोष्टींसाठीही स्त्रीसाठी उभं राहणं फार गरजेचं आहे. तिला आता गरज आहे तिच्या सारख्याच व्यक्तिमत्वाची साथ. आपण पुरुषांवर निर्भर नक्कीच नाही आहोत. कृष्ण आला होता वाचवायला किंवा कृष्ण नाही, सगळं मान्य आहे, पण आज आपण अस्तित्वासाठी आपल्याला झगडायचंय आणि त्यासाठी एका स्त्रीला मदत हवी आहे, ती दुसऱ्या स्त्रीचीच. हे माझं बरोबर. फार ठाम मत आहे. जर एखाद्या स्त्रीने, आज आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्येही बघतो, म्हणजे मुंबई सारख्या कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये तर हा प्रकार फार सर्रास चालतो की दिसतं, विवाहबाह्य संबंध दिसतात, पण का एक हम्म. स्त्री ठरवू शकत नाही की मी दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणार करणार नाही? नाही. बरोबर. ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे वैचारिक परिवर्तन होणं त्या स्त्रीमध्येही गरजेचं आहे. आज हम्म. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर कलकत्त्यामध्ये जे ब्रुटल रेप केस झाली त्या डॉक्टर मुलीवर रादर, तर हम्म. तिच्यासाठी आज कोणी स्टँड घेतलाय?
तिच्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. म्हणजे सोशल मीडिया आहे, समाज आहे, सगळं आहे, पण स्टँड कोणी घेतलाय तर वेश्यांनी. त्या वेश्यांनी काय सांगितलं तर आम्ही दुर्गा पूजेसाठी आमच्या अंगणातली माती देणार नाही. दुर्गा पूजा ही कलकत्त्यातली अत्यंत प्रसिद्ध अशी पूजा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना 10 अंगणातली वेश्यांच्या अंगणातली माती लागते पहिली मूर्ती घडवायला. पण त्या वेश्याने काय सांगितलं की प्रयोजने आमोदकाचे आशून किंतु नारीने धारशन कोरबे ना. तुम्हाला लैंगिक सुख हवंय, तुम्ही आमच्याकडे या, पण कुठल्याही मुलीवर किंवा कुठल्याही महिलेवर असा अत्याचार करू नका. म्हणजे एक जर विचार करायला गेलं माझ्या सख्यांना तर आपल्याला काय दिसतं की जिवंत कलेवर असलेल्या शोषित स्त्रिया त्या आपला आवाज बुलंद करतायत एका स्त्रीवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध. आणि त्या उलट आपण काय करतो आहोत हा प्रश्न सध्या मला असं वाटतं स्वतःला विचारायची गरज आहे. आज आपण कितीतरी फॅमिलीज अशाही बघतो माझ्या सख्यांनो की जिथे मुलीचं अस्तित्वच नाकारलं जातं. गर्भात कितीतरी ठिकाणी अशा टेस्ट केल्या जातात सोनोग्राफीच्या थ्रू की मुलगा आहे का मुलगी, आणि मुलगी असेल तर स्त्री भ्रूण हत्या अजूनही केली जाते. शिकलेले लोक, सुशिक्षित लोकही ते करतात. पण का हा प्रश्न विचारता आला पाहिजे. एका स्त्रीला स्त्रीसाठी उभं राहता आलं पाहिजे. एक अमृता प्रीतम यांची कविता आहे फार सुंदर. भैरवी, मला परवानगी आहे का सादर करायची? अगदी अगदी, मोस्ट वेलकम. तर अमृता प्रीतम या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कवयत्री, पण एक बंडखोर कवयत्री म्हणून त्यांची ओळख जास्ती होती. तर त्यांच्या बऱ्याच कविता अशा आहेत की त्या विचारांचं काहूर डोक्यात उठवतात. पण ही जी त्यांची कविता आहे ती राधा देसाई यांनी अनुवादित केलेली आहे. तिचं नाव आहे चिठ्ठी. त्याच्यात असं आहे की तो फक्त बोलायचा, ती फक्त ऐकायची. एक खेळ सुरू होता बोलण्या ऐकण्याचा. खेळात होत्या 2 चिठ्ठ्या. एकात लिहिलं होतं बोला, एकात लिहिलं होतं ऐका. आता हे प्राक्तन होतं का फक्त योगायोग? तिच्या हाती यायची तीच चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं ऐका. ती ऐकत राहिली. कुणाचे तरी हुकूम, कुणाचे तरी उपदेश. ती बघते ती तिच्यासाठी की तिलाच होते सर्व नकार. तिलाही माहिती होतं की ऐकणं आणि बोलणं या नाहीत फक्त क्रिया. राजा म्हणाला विष पिती मीरा झाली. ऋषी म्हणाले शिळा होती अहिल्या बनली. प्रभू म्हणाले चालती होती सीता झाली. चितेतनं आली एक किंकाळी, अनेक कानांनी ती ऐकली नाही, ती सती बनली. दबलं तिचं गाऱ्हाणं, अडकले तिचे शब्द, शिवले गेले तिचे ओठ आणि दाटून आला तिचा गळा. तरीही तिच्या हाती कधीच ती चिठ्ठी लागली नाही ज्यावर लिहिलं होतं बोला बोला. आणि मला वाटतं सख्यांनो आज खरंच गरज ती आहे की आपण व्यक्त होणं हे जास्ती गरजेचं आहे. आपण मगाशी जेंडर इक्वॅलिटी वगैरे म्हणालो, अत्यंत बरोबर आहे. ती 3 दिवस मी बघते आहे, कालचा दिवस मी अटेंड नाही करू शकले. पण मला असं वाटतं का आपण आपल्या मुलाला सांगू शकत नाही की बहीण नाही, तुझी आई तुझी बहीण तर आहेच, पण अगदी आपल्या घरात येणारी आपली हाऊस हेल्प सुद्धा, तिच्याशी सुद्धा रिस्पेक्टफुली बोलणं, वागणं हे अत्यंत गरजेचं आहे. उद्या एखाद्या तुझ्या मैत्रिणीवर काही कोणी चेष्टा करत असेल, तिचा कोणी तिला तिच्याबद्दल कोणी नको त्या कमेंट्स करत असेल, तर त्या माणसाची कॉलर धरून एक कानफटात लगवायची तुझी ती मानसिक तयारी पाहिजे. कारण ती एक स्त्री आहे. भले ती माझ्या घरातली नाहीये म्हणून मी गप्प बसणार, असं हा अप्रोच, हा ऍटिट्यूड, हा विचार योग्य नाही. आणि मला असं वाटतं आपल्या मुलांमध्ये हे आपण त्यांना ही शिकवण दिली पाहिजे. त्यांना असा विचार करायला प्रवृत्त केलं गेलं पाहिजे. त्याशिवाय किंवा एका स्त्रीसाठी उभं राहिल्याशिवाय मला नाही वाटत की हा लढा कधी कंट्रोल मध्ये येईल. कारण शेवटी कसं असतं की एका स्त्रीचं मन एक स्त्री जाणू शकते. ती कुठल्या वेदना सहन करते किंवा कुठल्या त्रासातनं जाते हे एका स्त्रीलाच जास्ती चांगल्या पद्धतीने कळू शकतं. कारण असं म्हणतात परमेश्वरानेच ती उपाययोजना केलेली आहे की स्त्रीला तो 6th सेन्स मुळातच दिलेला असतो. आहे. बरोबर. म्हणून जर दिलेला आहे तर त्याचा वापर आपल्याच एखाद्या सखीसाठी, आपल्या घरातली भले ती नसे ना का, पण एका आपल्या
मैत्रिणीसाठी करायला काय हरकत आहे? काय व्हिडिओ शूटिंग करायच्या ऐवजी त्याचा हात धरून त्याला म्हणायला काय हरकत आहे की बाबा रे जा आणि तिचा वाचव जीव. मग बऱ्याचशा ज्या घटना आपल्या आजूबाजूला होतात त्या होणार नाही आणि त्याच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रण साधू शकतो. अमिताभ बच्चनची एक पिंक नावाच्या सिनेमात कविता आहे त्यांच्या आवाजात की तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. आणि मला असं वाटतं आता स्त्रीने स्त्रीसाठी उभं राहायला पाहिजे, रादर स्त्रीने स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे, तरच या सगळ्या प्रश्नांवर आपण मार्ग काढू शकतो. धन्यवाद. वा. तर मंडळी, खरं म्हणजे आज आपला हा खुले व्यासपीठ कार्यक्रमाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आज आपण आपल्या 4 सखींचे विचार ऐकलेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात किंवा संकल्पना, तिचा जन्म एका दुर्दैवी घटनेतनं व्हावा यासारखं दुसरं आपलं तरी काय दुर्दैव असणार आहे. कुठेतरी कलकत्त्याला अशी एखादी हृदयद्रावक घटना घडते जिचा भीषणपणा आपल्या प्रत्येकाच्या मनात म्हणजे जे भाव निर्माण करतो किंवा विचारांचं जे वादळ निर्माण करतो, त्यातून साप्ताहिक जनमंगलच्या आपल्या साप्ताहिकात, मागच्या रविवारच्या साप्ताहिकात एक संपादकीय लिहिलं होतं माननीय शिरीष कुलकर्णी सरांनी. आणि ते संपादकीय म्हणजे आपल्या या कार्यक्रमाचं जन्माचं मूळ असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या संपादकीयवर आलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यावर आलेले लोकांचे विचार ऐकल्यानंतर असं वाटलं की एक आवाहन करावं आणि प्रत्येकाला ज्याला कोणाला बोलायची इच्छा असेल तिला संधी देणारं एक खुलं व्यासपीठ आपण इथे उपलब्ध करून द्यावं. या 3 दिवसात विचारांचा जो उहापोह झालेला आहे, जर त्या प्रत्येक विचाराची नोंदणी केली, जर त्या प्रत्येक विचाराला लिहून काढलं तर नक्कीच एक पुस्तक तयार होईल. एवढं संचित या 3 दिवसाच्या कार्यक्रमाने आपल्याला दिलेलं आहे. मुळात स्त्री सुरक्षा किंवा स्त्री सुरक्षेच्या जाणीवा, वास्तव आणि उपाय असा आपला विषय होता. आणि स्त्री सुरक्षा म्हटली की त्याला किती पैलू असू शकतात ते आपण आत्ता अगदी शेवटी पल्लवीजींच्या बोलण्यातनं सुद्धा आपण ऐकलो की अशा सुद्धा जाणीवा असू शकतात. स्त्री सुरक्षेला जे वेगळे वेगळे थ्रेट्स आहेत त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. अनेक सुविद्य सखींनी या कार्यक्रमातनं आपला सहभाग नोंदवला, आपल्या विचारांची देवाणघेवाण या खुल्या व्यासपीठाच्या माध्यमातून समाजासोबत केली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा हे आवाहन करेन की हे विचार, हे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवे आहेत आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. मुळात विचार ऐकताना पुन्हा पुन्हा आपण तिथेच येऊन पोचतोय, पुन्हा पुन्हा आपण त्याच जागी येतोय जिथनं आपण मुळाची सुरुवात करतो किंवा जिथनं आपली सुरुवात असते. अशा काही गोष्टी ज्या आपल्याला कायम आपल्या सोबत असणार आहेत आणि बदलायला नको आहेत. मुळात मला असं वाटतं, व्यक्तिशः जर कोणी विचारलं तर, की आधी स्त्रीला एक माणूस म्हणून स्वीकारा. नक्कीच. स्त्रीला जर का तुम्ही माणूस म्हणून स्वीकारायला सुरुवात केली तर नेमक्या तिच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, तिचा विचार काय आहे, तिचं मत काय आहे, अशा सगळ्याच गोष्टी मग त्यासोबत येतील. कारण माणसाला मतं असतात. बरेचदा जनावराचं मत सुद्धा आपण विचारात घेतो, पण आपण स्त्रीचं मत विचारात घेत नाही. यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट ती काय असणार आहे. तेव्हा हे आवाहन आहे की स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा तिचा अधिकार आहे, तो सर्वप्रथम कुणीही नाकारू नका. मुळात बरेचदा हा एक मुद्दा चर्चेला गेला या 3 दिवसात, तो म्हणजे निसर्ग सुद्धा किंवा प्राणी सुद्धा कुठल्याही क्रियेपूर्वी पार्टनरच्या संमतीची वाट बघतात. मग आता माणूस हा प्राणी इतक्या खालच्या थराला गेलाय का की त्याला आता या गोष्टीची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. असं जर असेल तर खरोखर ही फार भयावह परिस्थिती आहे. याची मुळं पुन्हा की त्या माणसाचा जन्म कुठे झाला, तो कुठल्या वातावरणात वाढला, त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी काय होती, त्याची आर्थिक पार्श्वभूमी काय होती, त्याच्या घरचं वातावरण काय होतं, आई वडिलांचे संबंध कसे होते,
अशा अनेक घटकांवर, तो कशा शाळेत शिकला, तो कशा मित्रांसोबत राहिला, अशा अनेक गोष्टींवर त्याचं बालपण त्यांनी कसं घालवलं, त्यांनी काय वाचन केलं, त्याची विचार प्रणाली नेमकी काय आहे, त्यांनी काय पाहिलं, त्यांनी काय अनुभवलं, म्हणजे एकाच गोष्टीला किती पैलू असू शकतात याची यादी आत्ता मी जिथे सांगते तिथे संपत नाही, तर इथनं या यादीची केवळ सुरुवात आहे. अशा अनेक घटकांचा, अनेक घटनांचा विचार आपल्याला यामध्ये करावा लागणार आहे. खरं म्हणजे एक घटना घडते आणि त्यानंतर आपण चर्चा करतो, काही दिवस त्या विषयावर बोलतो आणि नंतर मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे. मात्र या खुले व्यासपीठ कार्यक्रमाचा हा उद्देश नाही. आपण इथे जे बोललो, आपण इथे जे ऐकलं, आपण इथे जे ग्रहण केलं, त्यावर आपण चिंतन, मनन या पायऱ्यांनी सुद्धा त्या सगळ्या विचारांना घेऊन जाणं मला वाटतं फार आवश्यक आहे. खरं म्हणजे हा विषय असा आहे, मी वारंवार प्रत्येक कार्यक्रम संपवताना, कन्क्लूड करताना हेच म्हणते की ही सुरुवात आहे, म्हणजे हा पूर्णविराम नाही, हा या कार्यक्रमाचा पूर्णविराम नाही, तर ही या कार्यक्रमाची पहिली पायरी आहे. आत्ता आपण फक्त बोललो आहे, ते आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचं आहे, ते आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे, लेखनातून मांडायचं आहे, कुटुंबातून मांडायचं आहे, समाजातून रुजवायचं आहे. अशा अनेक पायऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ही वाटचाल पुढे न्यावी लागणार आहे. मंडळी, बोलण्यासारखं खूप काही असतं, पण कधी आपण जे आजच सकाळी माझी एका काकांशी चर्चा झाली आणि त्यांनी एक खूप चांगला विचार सांगितला की जर का तुम्हाला 10 गोष्टी माहिती असल्या ना, तर आधी त्यातल्या फक्त 2च गोष्टी सांगा. तेवढ्या लोकांना पचू द्या, तेवढ्या लोकांच्या गळी उतरू द्या, तेवढ्या प्रत्यक्ष अंमलात आणू द्या. त्यानंतर मग 3री, 4थी, 5वी अशा पायऱ्या तुम्ही गाठा. तर मला वाटतं इथेही आपण सध्या हेच करायला हवं आहे. विषयाची गहनता आणि विषयाची गंभीरता लक्षात घेता मला हे आवाहन नक्कीच करायला आवडेल की खुले व्यासपीठ या कार्यक्रमाचा हा 3रा भाग हा अंतिम भाग नसावा. तुम्ही कधीही हाक मारा, तुम्हाला बोलायचं आहे अशी तुमची इच्छा आमच्या समोर व्यक्त करा. आम्ही नक्कीच हे व्यासपीठ तुमच्यासाठी पुन्हा कधीही खुलं करू शकतो, हे कायम लक्षात असू द्या. सगळ्यात महत्त्वाची भैरवी, गोष्ट, हां बोला. तू आता खूप छान बोलली, सॉरी टू इंटरप्ट यू, हां हां पण बोला. तुझं बोलणं झालं की मला फक्त 2 मिनिटाची एक संधी दे व्यक्त व्हायची. नक्की नक्की नक्की. त्याचबरोबर मग आत्ताच मी तुम्हाला आमंत्रित करते, तुम्हाला काय बोलायचं बोला पल्लवीजी, नंतर मग मी कन्क्लूड करते. ओके. मला एकच सांगायचंय सर्व ऐकणाऱ्यांना, हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह आहे त्यामुळे त्यांना आणि आता इथे उपस्थित असलेल्या सगळ्या सख्यांना, की आयुष्यात ही प्रत्येक गोष्ट सोनेरी नसते. इट्स लाईक अ प्लॅटर. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी घडतात आणि वेदना देणाऱ्याही. पण बरोबर अशा वेळेला काय करायचं सांगायचं तर फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा. तो बरोबर. कसा, तर जेव्हा माझी एक कविता सादर करते फिनिक्स नावाची, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर्व संपलंय, तेव्हा लक्षात ठेवा, ते तुमचा अपमान करतील, तुम्हाला दुखवतील, हरवतील, विश्वासघातही करतील आणि तुम्हाला इजाही करतील. तुमचं मन प्रत्येक क्षणी ते जाळतील आणि ते जळताना शांतपणे ते बघतीलही. पण ते तुम्हाला कधीच काहीही झालं तरी संपवू शकत नाहीत. कारण रोम प्रमाणे तुम्ही राखेवर वसला आहात आणि तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे जाणता पुनर्जीवित कसं व्हायचं ते. हे वा फक्त लक्षात ठेवा. प्रत्येक स्त्रीने हे फक्त लक्षात ठेवा. वा, धन्यवाद. फार सुंदर. हीच भावना मला वाटतं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, कार्यक्रम नक्की. कार्यक्रम संपवताना मला निश्चितच या आवाहनाला ज्यांनी ज्यांनी प्रतिसाद दिला अशा प्रत्येक सखीला, प्रत्येक स्त्रीला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी हे आवर्जून सांगितलं आहे की खरं म्हणजे आभार मानण्याची गरज नाही, कारण या कार्यक्रमाचं किंवा आपण एकत्र येऊन बोलण्याचं महत्त्व इतकं जास्त आहे किंवा ती गोष्ट इतकी स्वतःसाठी करण्याची आहे की आपण आपलेच काय आभार मानायचे, हे आपण आपल्यासाठी करतोय असं समजून जरी केलं तरी सुद्धा मला वाटतं काहीच हरकत नाही.
पण हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून देणारे आणि साप्ताहिक जनमंगल मध्ये फारसे न दिसणारे पण कायम सोबत असणारे असे अनेक लोक आहेत. यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे माननीय वर्षाजी माडगुळकर मॅडम, त्याचबरोबर माननीय शिरीष सर, वैष्णवीजी, श्रेयाजी आणि साप्ताहिक जनमंगलचं अख्खं संपादक मंडळ, अनेक धडपड्या अशा सखी आपल्या सोबत आहेत की ज्यांच्या सोबतीमुळेच आपण हे सगळं काही करू शकतोय. त्या सगळ्यांच्या आपण कायम ऋणात राहूया. पुन्हा कधीही हाक मारा, खुलं व्यासपीठ आपलंच आहे, तुम्हा सगळ्यांचं आहे. तेव्हा जेव्हा बोलावंसं वाटेल नक्की कळवा. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू, चर्चा करत राहू, वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत राहू. शेवट करताना मला एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, ती म्हणजे वारंवार मी त्याच मुद्द्याकडे येते की स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची जर का जगू देण्याची जाणीव जर का प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आणि फक्त एवढं लक्षात ठेवलं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, एवढं एकच सूत्र जरी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, त्या दिशेनं पहिलं पाऊल जरी टाकलं, तरी मला वाटतं या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. निरोप घेतोय, थांबतोय. धन्यवाद.